हॅलो, नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. कसे आहात तुम्ही? मजेत ना? बघा, आपण शिकत आहोत चॅप्टर हेल्थ अँड डिसीजेस. ह्या चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चरला आपण काही इन्फेक्शियस डिसीजची माहिती घेतली, जसं डेंग्यू आणि स्वाईन फ्लू. मग आपण बघितलं की डेंग्यू हा कशामुळे होतो. बरोबर आहे. डेंग्यू हा घडून येतो ॲडिस इजिप्ता ह्या फिमेल डासापासून. एडिस इजिप्ता या डास जेव्हा स्वच्छ पाण्यामध्ये ही उबवतात, तेव्हा अंडी उबवतात, तेव्हा यांची खूप मोठी संख्या होते आणि ही मच्छर आपल्याला बाईट करतात आणि आपल्याला डेंग्यू हा आजार होतो. तसंच आपण बघितलं मलेरिया हा ॲनोफिलस या मादी मच्छराच्या चावण्यामुळे होतो. कोण? मलेरिया, ॲनोफिलस. आणि एलिफंटासिस म्हणजेच हत्ती रोग हा कशामुळे होतो, तर हा होतो क्युलेक्स नावाच्या मादी मच्छरापासून चावल्याने. तर ॲडिस इजिप्ता आणि ॲनोफिलस हे स्वच्छ पाण्यामध्ये अंडी उबवतात, म्हणजे पावसाच्या पाण्यामध्ये. तर दुसरीकडं क्युलेक्स ही जी मच्छर आहे ही घाण पाणी म्हणजे डबकी, नाली, नाल्या ह्यांच्यामध्ये त्यांची अंडी उबवतात आणि यांच्यापासून आपल्याला हे रोग होतात. मग आपण बघितलं डेंग्यूची लक्षणे कोणती, तसंच आपण बघितलं याच्यावरती उपचार कसे केले जातात आणि कसा डेंग्यू डिटेक्ट केला जातो. 2 लॅब्स आपण बघितल्या होत्या, बरोबर आहे? आठवते सगळ्यांना? ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं होतं स्वाईन फ्लू. स्वाईन फ्लू कसा होतो, त्याची लक्षणं काय आणि त्याच्यावरचे प्रिव्हेन्शन, त्याचा पहिला रोगी कुठं सापडला होता, हे सुद्धा आपण बघितलं होतं. ठीक आहे. मग मागचं लेक्चर पूर्ण रिवाइज करा, आठवा. आणि आता आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करतोय पुढच्या डिसीजेसला. तो आहे एड्स. फुल फॉर्म आहे एड्स इज शॉर्ट फॉर्म, त्याचा फुल फॉर्म आहे एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. आता बघा, या चारही शब्दांमध्ये त्यांचे अर्थ दडलेले आहेत. एक्वायर्ड म्हणजे आधीपासून लागण झालेला, आधीपासून असलेला. इम्युनो म्हणजे इम्युन सिस्टीम म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता. डिफिशियन्सी म्हणजे कमतरता, तो इम्युन सिस्टीमला काय करतो, डिफिशियन्सी निर्माण करतो, म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता कमी करतो, नष्ट करतो. सिंड्रोम म्हणजेच रोग किंवा आजार. ठीक आहे. मग एड्स म्हणजे एक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. पाठ ठेवा, 1 मार्काला तुम्हाला परीक्षेला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे. आता तुमच्या समोर एक स्लाइड येते, त्या स्लाइड वरती आहे एड्स बद्दल माहिती. काय आहे बघूयात. बघा, एड्स acquired immunodeficiency syndrome. This is caused by HIV, human immunodeficiency virus. In this disease, victims suffer from various diseases due to the progressive weakening of natural immunity. Diagnosis of AIDS cannot be confirmed without the test in the medical laboratories. ELISA test is used for the proper diagnosis. Symptoms of AIDS are person specific. आता बघा, सुरुवातीपासून बघूया. एड्स हा जो डिसीज आहे हा HIV व्हायरस पासून पसरतो. HIV चा फुल फॉर्म आहे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस. हा जो व्हायरस आहे हा 3 पद्धतीने पसरवला जातो. म्हणजे 3 कारण आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला एड्स होऊ शकतो. एक, अनहायजेनिक सेक्शुअल कॉन्टॅक्ट्स, म्हणजे तुमचे एकापेक्षा जास्त पार्टनर सोबत जर लैंगिक संबंध असतील आणि जर ते प्रिकॉशन घेऊन केलेले नसतील तर हा एड्स आजार भयानक गतीने पसरण्याची शक्यता असते. दुसरं, यूज ब्लेड सिरिंज ऑफ इन्फेक्टेड पर्सन. ज्या व्यक्तीला एड्स झालेला आहे, जर समजा दाढी करताना त्याला ब्लेड लागलं असेल, त्या रक्ताचा संपर्क त्याला आलेला असेल त्या ब्लेडला, आणि तेच ब्लेड जर तुमच्यासाठी वापरण्यात येत असेल दाढी करण्यासाठी, तर जर तुम्हाला त्याचा कट बसला तर हे पास आउट होऊ शकतो. ज्या इंजेक्शनने, ज्या सिरिंजने
एड्स नामक व्यक्ती, एड्स बाधित व्यक्तीला इंजेक्शन दिलेलं आहे, तीच सुई जर तुमच्यासाठी वापरण्यात आली तर तुम्हाला हा रोग पसरण्याची शक्यता असते, पसरतो. आणि दूषित रक्त चढवल्यानंतर, आणि शेवटचं म्हणजे एड्स झालेल्या मातेकडून तिच्या बाळाला हा रोग पसरण्याची शक्यता असते, म्हणजे आईकडून बाळाला एड्स झालेला. तर ही 3 गोष्टी आहेत ज्याच्यापासून हा एड्स पसरतो. आता ह्या HIV व्हायरसचा अटॅक झाल्यानंतर होतं काय माहिती का, तुमची जी इम्युन सिस्टीम आहे, रोगप्रतिकारक क्षमता आहे, ही प्रचंड खालावते आणि मग तुम्हाला साधे साधे आजार अगदी खेळायला लागतात, जसं सर्दी, ताप, खोकला, नाही का, अंगदुखी, तुमची इम्युन सिस्टीम कमी झाल्यानंतर. आणि हेच आजार सतत वाढून तुम्हाला दगावतात, म्हणजेच तुमचा मृत्यू होतो. म्हणजे हा HIV व्हायरस बहुत चातीर आहे. काय करतो हा, की तुमच्या शरीरात घुसतो आणि तुम्हाला जाणवू पण देत नाही. तो तुमची इम्युन सिस्टीम, म्हणजेच आपली इम्युन सिस्टीम कशावरती असते, WBC वरती, व्हाईट ब्लड कॉर्पस्कल्स. ह्या आपल्या सैनिकी पेशी आहे रक्तामधल्या. आपल्या शरीरामध्ये WBC ची मात्रा जेव्हा भरपूर असते, आवश्यक तेवढी असते, तेव्हा कोणताही व्हायरस किंवा बॅक्टेरिया आपल्या शरीरावरती जेव्हा आघात करतो, तेव्हा ह्या WBC त्याच्याशी फाईट करतात आणि त्याला परतवून लावतात. पण हा जो HIV आहे ना, हा त्यांच्यावरतीच अटॅक करतो सगळ्यात पहिले. म्हणजे यांची क्षमता, यांची जी संख्या आहे, हो झपाट्याने नष्ट करतो. कोण? HIV. आणि त्याच्यामुळे जे दुसरे आजार येतात, म्हणजे साधे साधे सर्दी, खोकला, ताप, हे यांच्याशी आपण लढू शकत नाही, आणि ह्यातच मग ते मोठ्या आजारामध्ये रूपांतरित होतात आणि त्या व्यक्तीचा मृत्यू देखील होतो. तर हा आहे HIV व्हायरस. HIV ची टेस्ट ही तुम्हाला लॅबमध्येच करावी लागते. याच्यासाठी एलिसा, ELISA, एलिसा ही टेस्ट जी आहे ती खात्रीशीर मानली जाते आणि याच्याद्वारे डिटेक्ट होतं की एड्स आहे किंवा नाही, म्हणजे HIV पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह हे या टेस्टचं निदान निघतं. त्याच्यानंतर हा जो रोग आहे, याचे जे सिम्पटम्स आहेत हे खूप स्पेसिफिक आहेत. ठीक आहे, याचे सिम्पटम्स कसे आहेत, स्पेसिफिक आहेत. त्याच्यानंतर बघा, ऑलवेज रिमेंबर, पुन्हा एक स्लाइड आहे बघा तुमच्या स्क्रीनवरती. ऑलवेज रिमेंबर, एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू टचिंग अँड शेअरिंग द फूड with HIV infected person or by nursing the HIV patient. Second, our behavior with HIV infected person must be normal. बघा मित्रांनो, HIV बाधित झालेला जर व्यक्ती असेल, म्हणजे एड्स त्याला झालेला आहे, तर अशा व्यक्तीच्या सोबत राहण्याने, त्याचे अन्नपदार्थ त्याच्यासोबत बसून खाल्ल्याने, त्याच्यासोबत काही वस्तू शेअर केल्याने हा आजार पसरत नाही. त्याच्याशी हस्तांदोलन केल्याने, शेक हँड केल्याने, त्याच्यासोबत मैत्रीपूर्ण व्यवहार केल्याने, त्याच्यासोबत राहिल्याने हा रोग अजिबात पसरत नाही. त्याची शुश्रूषा म्हणजेच त्याची केअर केल्याने हा रोग तुम्हाला होऊ शकत नाही. त्याच्यामुळे HIV बाधित व्यक्तींसोबत तुमचं जे बिहेवियर आहे ते खूप नॉर्मल पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की HIV बाधित व्यक्तीला वाळीत टाकलं जातं, नाही का, मग अशा व्यक्तींशी लोक संपर्क ठेवत नाही. तर असं करता कामा नये. ते सुद्धा समाजातलाच घटक आहे. ते आतल्या बिमारी सोबत लढत असतात आणि त्यांना बाहेरच्या समाजासोबत सुद्धा लढावं लागतं. तर अशा व्यक्तींना प्रेमाने, प्रेमपूर्वक वागवा, त्यांची हेंडसळपणा करू नका, कारण ते सुद्धा नॉर्मलच आहे, ते त्यांच्या रोगाशी लढत असतात. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचं आहे डू यू नो. बघा हा आजार कसा पसरला, डू यू नो ची एक स्लाइड तुमच्या समोर आहे. HIV was first reported in an African species of monkey. According to the National AIDS Control Program and UNAIDS, 80 to 85% HIV infections in India occur through unsafe sexual contacts. बघा,
एड्स हा जो रोग आहे हा सर्वप्रथम आफ्रिका खंडामधील माकडांमधून माकडांमधून पसरलेला आहे. म्हणजेच एप्स मध्ये, मंकीज मध्ये ह्या सगळ्यात पहिले रोगाची निर्मिती झाली. ह्यांच्यातून तो मानवामध्ये पसरला. ठीक आहे. आणि ह्याच्यानंतर भारत एक असा देश आहे जो ह्या रोगांमध्ये सगळ्यात जास्त अग्रेसर आहे. भारतामध्ये खूप उशीर हा रोग पोहोचला, पण सगळ्यात जास्त इन्फेक्टेड पर्सन आज यागत या एड्समुळे भारतामध्ये आहे. आणि याचं मुख्य कारण आहे अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, म्हणजेच लैंगिक संबंध. ठीक आहे. तर ही होती माहिती कशाबद्दल, तर एड्स या रोगाविषयी. मग तुम्ही म्हणाल हाऊ टू अवॉइड एड्स. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं बघा की एड्स या रोगावरती अजूनही उपचार नाही आहे. याच्याद्वारे या रोगावरती जी ट्रीटमेंट केली जाते ही फक्त ह्या रोगाला कमी करण्यासाठी केली जाते, नष्टता हा होत नाही. तुमची दिनचर्या, तुमचं खाणं पिणं आणि तुमची इम्युनिटी सिस्टीम ह्यावरती याचा ड्युरेशन जगण्याचा फक्त वाढवला जातो. याच्यावरती अजून स्पेसिफिक औषध नाही आहे. मग एड्स या रोगावरती रामबाण औषध काय, ह्याच्यापासून वाचणं. मग वाचायचं कसं, तर नंबर 1, जेव्हा कधी तुम्ही बार्बर शॉप मध्ये जाता तेव्हा नवीन ब्लेड यूज केलं जाईल तुमच्यासाठी, याची दक्षता बाळगा. म्हणजे तेच ब्लेड पुन्हा वापरलं नाही गेलं पाहिजे. सेकंडली, जेव्हा कधी तुम्ही डॉक्टरकडे जाता, जेव्हा तुम्हाला इंजेक्शन घ्यायचं असतं तेव्हा सिरिंज ही नवीच असावी, याची दक्षता घ्या. ब्लड चढवताना तुम्हाला जर रक्ताची गरज असेल, तुमच्या नातेवाईकांना कोणाला गरज असेल, तर रक्त हे टेस्टेड आहे की नाही, म्हणजे त्याची HIV ची टेस्ट झालेली आहे की नाही हे बघा. आणि प्रेग्नन्सी मध्ये मातेची HIV ची टेस्ट केलीच पाहिजे, ती सध्या केली जाते. तर ह्याच्यातून डिटेक्ट होतं की त्या आईला HIV आहे की नाही, आणि जर तिला असेल तर तिच्या बाळाला याच्यापासून वाचवता येतं आपल्याला, लवकर समजलं तर. ठीक आहे. मग ही आहेत काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स, नाही का, की HIV बाधित व्यक्तीच्या रक्ताचा आपल्याशी संबंध येता कामा नये. मग ते रक्त आपल्या पोटात जाता कामा नये, खाता कामा नये आपण त्यातल्या वस्तू काही, आणि आपल्या रक्ताशी त्याचा संपर्क येता कामा नये. ठीक आहे. आणि लैंगिक संबंधाचं तर काही चिंताच नाहीये. खूप पुढच्या गोष्टी आहेत त्या प्रिकॉशनली एकाच व्यक्तीसोबत त्या केल्या गेल्या पाहिजे. तर ही आहेत काही प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ज्याने तुम्ही या रोगापासून वाचू शकता. नेक्स्ट आहे आपला इन्फेक्शन्स थ्रू द ॲनिमल. आता माणूस हा असा प्राणी आहे की जो हजारो वर्षापासून त्याच्या मदतीसाठी, त्याला मदत व्हावी म्हणून तो भरपूर सारे प्राणी पाळतो. जसं कॅटल्स पाळतो आपण, गुरंढोरं, त्याच्यानंतर बकऱ्या पाळल्या जातात, त्याच्यानंतर कुत्रे, मांजरी, ससे, कबूतर, भरपूर सारे प्राणी माणूस पाळतो. पण मग ह्याच्यातून त्याला संसर्ग होण्याची देखील शक्यता असते, कारण प्राण्यांना एवढी हायजीन काय असते माहिती नाही है ना, ते त्यांचं नैसर्गिक. फक्त बुद्धिशाली प्राणी कोण आहे, माणूस आहे. मग ह्या प्राण्यांना काही इन्फेक्शन्स होतात खूप लवकर, आणि जर ते आपल्या जवळ असतील ते प्राणी, आपण त्यांना हाताळत असू नेहमी, तर ती रोग आपल्याला सुद्धा होण्याची शक्यता असते. असे कोणकोणते रोग आहेत बरं, सांगा बरं, का असं होतं? काही प्रश्नांची उत्तरं बघा. पहिला प्रश्न आहे, विच इज द मेजर टू बी टेकन ॲट होम टू कंट्रोल द रॅट्स. घरामध्ये आपल्या उंदरं असतात, हे उंदरांना सैरा वैरा आपण तसंच फिरू देतो का? मग ह्या उंदरांवरती उंदरांचा नायनाट करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं काळजी घेतो, कोणकोणते याच्यावरती इलाज करतो? बरोबर, आपण मॉस्किटो पकडण्यासाठी जाळं, पिंजरा लावतो. त्याच्यानंतर मॉर्टिन रॅट किल किंवा कोणतेही रॅट किल वापरतो. म्हणजे आपण त्यांना राहू देत नाही का, कारण यांच्यापासून आपल्याला रोग होण्याची शक्यता असते. ठीक आहे ना. दुसरा प्रश्न बघा, व्हाय इट इज नेसेसरी टू केअर ऑफ हेल्थ ऑफ डोमेस्टिक डॉग्स, कॅट्स अँड बर्ड्स. आपल्या घरामध्ये जे आपण मांजरी पाळतो, कुत्रे पाळले जातात, किंवा जे बर्ड्स आपण पाळतो, पॅरेट असतील, त्याच्यानंतर कबूतर असतील, तर ह्यांच्या संदर्भात आपण कोणती प्रिकॉशन घ्यायला पाहिजे? हे स्वच्छ असायला पाहिजे, यांना व्हॅक्सिन्स दिल्या गेल्या पाहिजे, आणि त्याच्यानंतर यांची स्वच्छता आणि त्यांचं खाण्यापिण्याचं, मलमूत्र विसर्जनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या स्वच्छ असाव्यात. तर ही आहे त्यांची काळजी. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न, इज देअर एनी रिलेशन बिटवीन द पिजन्स स्टे
स्ट्रे ॲनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. हे जे प्राणी आपण पाहतो म्हणजे जसं कबूतर झाले किंवा इतर पक्षी झाले, तर ह्यांच्यापासून मानवाला काही धोका आहे का? येस, ऑफकोर्स. जर त्यांना इन्फेक्शन झालं तर त्यांच्यापासून आपल्याला सुद्धा इन्फेक्शन होण्याचा शक्यता असते. आणि चौथा प्रश्न आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ द रॅट, कॉक्रोचेस ऑन द ह्युमन हेल्थ. बघा, जर घरामध्ये उंदर असतील आणि कॉक्रोचेस असतील तर काय फरक पडेल? हा, आपल्याला आजार होण्याची शक्यता जास्त असेल. बरोबर आहे की नाही? ठीक आहे. तर आता रेबीज या रोगाबद्दल आपण माहिती मिळवणार आहोत. बघा तुमच्या स्क्रीनवर. सो रेबीज, this is the viral disease. It occurs due to the bite of the infected dog, rabbit, monkeys, cat, etc. बघा, हा व्हायरसने होणारा आजार आहे, व्हायरल डिसीज. हा कशामुळे होतो? तर जर तुम्हाला ज्या डॉग म्हणजे कुत्रा, रॅबिट, ससा, मंकी, माकड किंवा मांजर जर यांना रेबीज झालेला असेल, इन्फेक्शन असेल यांना, आणि हे जर तुम्हाला चावले, यांनी जर तुम्हाला चावा घेतला तर तुम्हाला हा रोग होऊ शकतो. व्हायरस एंटर्स ब्रेन वाया न्यूरॉन्स. हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ दिस डिसीज. हा जो व्हायरस आहे रेबीज, हा तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचतो. आणि हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याची भीती हा सगळ्यात मोठा याचा सिम्पटम्स आहे, लक्षण आहे. In this case, the victim shows extreme fear for water. Rabies is fatal disease. However, fatality can be prevented by timely vaccination before the onset of the symptoms. Symptoms appear within 90 to 175 days of the dog bite. बघा, प्रामुख्याने हा जो रोग आहे हा कुत्रा, मांजर, मंकी, माकड आणि रॅबिट्स, ससा ह्यांच्या चावल्यामुळे होतो, जर त्यांना इन्फेक्शन असेल तर. त्याच्यानंतर ह्या रोगाचं सगळ्यात प्रमुख लक्षण म्हणजे की पाण्याविषयी प्रचंड भीती वाटते. ठीक आहे. आता पाण्याविषयी भीती वाटते म्हणजे काय? तुम्ही त्या कुत्रा चावलेल्या व्यक्ती समोर ग्लासभर पाणी घेऊन जाणार, घाबरेल का तो त्याला? नाही. पण तर पाण्याची भीती याचा अर्थ खूप मोठा जलाशय असेल म्हणजे धरण असेल, नदी असेल, नाही का, तर ह्या ठिकाणी ती व्यक्ती घाबरू शकेल, समुद्राच्या ठिकाणी. ठीक आहे. तर याला म्हणतात पाण्याची भीती, नाही का. मग आता ह्या रोगामुळे काय होतं तर हा फेटल डिसीज आहे, म्हणजे याच्यातून मृत्यू होऊ शकतो. पण जर तुम्ही याच्यावरती उपचार केले, प्रॉपर वॅक्सिन घेतलं, तर तुम्ही याच्यापासून वाचू सुद्धा शकता. आता सगळ्यात महत्वाचं की हा जो रोग आहे याची लक्षणं कधी दिसायला लागतात, तर याचा जो इन्क्युबेशन पिरियड असतो म्हणजे हे लक्षणं दिसायचा कालावधी, तर हा असतो 90 दिवसापासून 175 दिवसांपर्यंत, म्हणजे 3 महिन्यानंतर तुम्हाला याची लक्षणं दिसायला लागतात. पण बघा मित्रांनो, आता कुत्रा चावला म्हणजे काय, तर कुत्राचे जेव्हा दात, ह्या प्राण्यांचे जेव्हा दात तुमच्या मांसामधून रुतून तुमच्या रक्ताच्या संपर्कात येतात, तेव्हाच तुम्हाला हा रोग होऊ शकतो. म्हणजे बऱ्याच जणांचं असं असतं ना की कुत्रा चावला म्हणजे त्याने पॅन्ट पकडलेली असते किंवा हा दंडाचा भाग पकडलेला असतो, आपल्या कपड्यामुळे आपलं फार संरक्षण होतं मित्रांनो. तर जर फक्त दातांचं वण असेल, नाही का, असं, पण दात टोचलेले नसतील आतमध्ये, तर एवढी प्रिकॉशन घ्यायची गरज नाही. हा, रक्ताशी संपर्क आला असेल, लचका तोडलेला असेल कुत्र्याने, तर तुम्हाला हे निश्चित उपचार करायला पाहिजे. हा येते लक्षामध्ये. हा आहे रेबीज डिसीज. बघा त्याचे सिम्पटम्स काय आहे. फीवर फॉर 2 to 12 weeks, 2 ते 12 आठवडे म्हणजे कंटिन्युअसली 3 महिने तुम्हाला ताप असतो. एक्झॅजरेशन इन बिहेवियर, चिडचिडेपणा, आक्रस्ताळेपणा हा त्या व्यक्तीच्या स्वभावामध्ये जाणवतो हे बाईट झाल्यानंतर, चावा घेतल्यानंतर. आणि हायड्रोफोबिया म्हणजे पाण्याविषयी भीती हे व्यक्ती बाळगतात. आलं लक्षामध्ये. तर हे होतं डिसीज रेबीज. ठीक आहे. आणि याचे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स. मग काय करायला पाहिजे? जर तुमच्या घरी कुत्रे असतील, कॅट्स तुम्ही पाळत असाल, रेबीज रॅबिट्स म्हणजे ससे असतील, तर यांना प्रॉपरली व्हॅक्सिन दिलं गेलं पाहिजे. आलं लक्षामध्ये. तर हे आहे रेबीज बद्दल माहिती. इथे आपण थांबणार आहोत आणि आपण भेटणार आहेत पुढच्या लेक्चरला. पुढच्या लेक्चरला आपण शिकणार आहोत नॉन इन्फेक्शियस डिसीजेस. आलं लक्षामध्ये. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा आणि शिकत राहा. ठीक आहे. बाय बाय.
सायोनारा, टेक केअर.